हा चमचा स्टँड आपला पाऊस पण आला बघा। आता हे समोर जंगल बघा कसं ते सगळं येतात ना वेली वेली। हे बघा रात्री थोडंसं किचन ना क्लीन केलं होतं मी, म्हणजे स्टँड वगैरे ना घासायचं होतं, तर रात्री थोडासा वेळ होता माझ्याकडे, तर पटकन करून घेतलं आणि सकाळी सकाळी आता लावायला सुरुवात करते। तुम्हाला दाखवते मी। हा बघा आपलं किचनच्या इथे हा स्टँड आहे ना, मी ठेवते ना, बघितलं असेल बहुतेक व्हिडिओमध्ये। खूप असा घाण झालेला रात्री मग सगळं काढून सगळं स्वच्छ करून घेतला आणि आता सगळं सामान जरा सेट करून ठेवते। भांडी कशी सुकत नाही ना, आता पाऊस आहे त्याच्यामुळे सगळी भांडी पण अशी ओली ओली राहतात, त्याच्यामुळे रात्री घासलेली भांडी सकाळी जरी लावायला गेले ना तर पण ओलसरपणा असतो, मग ती सुकत ठेवावी लागतात किंवा कपड्याने पुसून घ्यावे लागतात, असं आहे ते। आता हे चमचे छोटे छोटे, हे मोठे चमचे ह्याच्यामध्ये भरून ठेवते, छोटे ह्याच्यामध्ये, तेच सगळं चालले। हे पावसामुळे सगळं दमटपणा आलेला आहे ना वातावरणामध्ये, त्याच्यामुळे खूप असं लक्ष ठेवावं लागतं सगळ्या गोष्टींकडे, नाहीतर बुरशी वगैरे बघा पकडते ना, त्याच्यासाठी असा वेळ मिळेल त्यावेळेस असं छोटं मोठं करत राहायचं। हा बघा हा स्टँड आहे ना, इथे किचनच्या ओट्यावर असतो। आता किटली ठेवायला दुसरी जागा नाही आहे, त्याच्यामुळे तिथे ठेवते मग। आणि हा चमचा स्टँड आपला, हे असे एकत्र सगळे चमचे भरून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे बरेचशी जागा ना वाचते आपली। हे खूप उपयोगी आहेत। हे ना मी डीमार्टमध्ये आणले होते, काहीतरी 40-40 रुपयाला घेतले होते मी, पण खूप कामाची वस्तू आहे। ह्याच्यामध्ये रबर बँड आहेत, म्हणजे छोटे छोटे रबर असतात ना, हे बघा हे कधी लागतात आपल्याला इमर्जन्सीमध्ये, त्याच्यामुळे इथेच ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये हिंग आहे, हे मिक्सरचं भांडं, ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या इथे हाताशी ठेवलेलं आहे। आणि हे बघा हे काही राहत नाही आणि असं ठेवते। चला झालं, खूप असं हां आली 1 मिनटं, खूप असं सगळं विस्कळीत झालं होतं, आता बघा छान दिसतात। एवढंच जरी साफ केलं ना तरी पण छान वाटतं। काय आलं? हां हां आली आली। आता हल्ली ना आम्ही चूल सकाळी उठल्या उठल्या लगेच पेटवतो, कारण मच्छर वगैरे असतात सकाळच्या वेळेस, पाऊस पडतो ना त्याच्यामुळे उठल्या उठल्या पहिला धूर करतो घरामध्ये। आणि हे बघा दोघंजणं मस्ती मारामारी करून आत्ता शांतपणे बसलेले आहेत, खूप दंगा चाललेला आहे सकाळपासून त्यांचा। आणि कोणाच्या बा तिकडे पाणी आहे ना, ते ड्रममध्ये भरायला लावलं आहे त्यांनी। झालं का बाकी आहे अजून पाणी? काय बोलवतं मला? हां बाथरूममध्ये आहे ती, हां देते। हां चला, हा बेड पण जरा झाडायचा आहे, त्यांची गोधडी आहे ना ती, आता वाघ्या बघा बसला आहे ना, ती धुवायची आहे आज, सगळी माती माती करून ठेवली। वागू, ए वागूल्या, सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल। वागू आमचा न बोलून शहाणा आहे, तो लबाड बोका। अरे वाग्या, काय झालं? काय एवढा गपचूप बसला, मस्ती करणारा पोरगा? अय वागुली, शेरू काय? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। लबाड बोके। नाही नाही अजून, हां 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 तेच। आज सकाळी चपाती खाऊन झालेली आहे, टोस्ट खाऊन झालेले आहेत। बड्या उठ चल, मस्ती झाली करून, झोप दमलाय। हां देते, चला घरात छोटे मोठे कामं करूया, मग बघूया पुढे बागेतलं काय करायचं ते। हे दोघं जण शांत असलं ना की सगळं काम आमचं होतं, आता हे मस्ती करत असलं ना का काही होत नाही। तो विमानाचा आवाज आला ना, चेड्या ना चेडू, ही म्हणजे छेड सकाळी सकाळी उठवायला दोघं जण आम्हाला। तरी गोधडी ते धुवायचे वाग्या, बघ बघ ती गोधडी धुवायला दे आता आईला। हां अरे थांब थांब, हा बघा हा बघा कसं माझ्या हातावर, खा खा। काय 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 ते उगाच आपली शेपटी हलते, तोंड हलते। चला चला आईला काम आहे।
बस बस बस, हा बस बस, लाडत आला. झालं झालं झालं. हा जा तिकडे, बस जा, चाल जा 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 जा, चाल, बस झालं, चल बस झालं. त्याला माती बिती घालायला पाहिजे. तीन तीन शिट्या, तीन. हे बघा सगळं रान झालंय, ते इकडे साफ करतोय. केळीची पानं पण बघा ती सगळी काढून घेतोय. ही वेल पानांची हिला आपल्याला कापायला हवी. सगळीकडे नुसती पसरत चालेल. खायची पानं आहेत ती. तेवढं झालंय बघ. चला आता स्टँड जरा उभा करून ठेवते. पानं फेकू नका बाहेर. पानं म्हटलं बाहेर फेकू नका. हां कुठे? इथे इथे नको. पुण्याला सांगते. चला जरा कॅमेरा लावून ठेवते. तुम्ही बघा आता कसं होतं ते. हे बघा हे मोगऱ्याचं झाड आहे ना, ते आता मी जरा साफ करून घेते आणि बांधून घेते वरती. हा इकडचा जरा हा परिसर मी घेते साफ करायला. शनिवारचा दिवस आहे आज. कुणाला सुट्टी होती, म्हणजे शनिवार रविवाराची 2 दिवस सुट्टी आहे त्याला. आणि तो जरा हाताशी असेल ना तर कामं कशी आमची पटापट होतात. आणि त्याच्यामुळेच आता ही बाजू की नाही साफ करायला घेतलेली आहे. आज पावसाने थोडीशी जरा विश्रांती घेतली होती. विश्रांती म्हणजे पाऊस कसा येत होता पण येऊन जाऊन असा होता, सतत असा पाऊस पडत नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं हे काम आहे ना आपलं होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता हे करायला घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दिसतंय बाहेरून किती वेली वगैरे आलेल्या आहेत, म्हणजे जंगली वेली वगैरे ना. त्या सगळ्या आता इतक्या स्पीडनी वाढायला सुरुवात झालेली आहे. त्या सगळ्यांना कटिंग करून घेतल्या कुणालच्या बाबांनी कोयत्यानी वगैरे आणि तिथेच चेपून ठेवलं. म्हणजे समोर तुम्हाला कचरा बघा दिसतोय, ते सगळं त्या आड्याच्या बाजूने की नाही पसरवून ठेवला. म्हणजे आता बघा साफ करून ठेवलेलं आहे ना, ते पुन्हा कसं वाढणार ते. आणि जर का पालापाचोळा तिथेच आपण चेपून ठेवला ना, मग तिथे वाढ होत नाही, म्हणजे दुसरं रान मग येत नाही. आता हा अनुभव आम्ही आता घेतलेला आहे. गेले 2-3 वर्ष झालं. अगोदर आम्हाला काही कळायचं नाही, पण आता कसं म्हणजे सगळ्या गोष्टी कशा कळत कळत चाललेल्या आहेत. आणि त्याच्यामुळेच आता हे आम्ही असं ना केलेलं आहे की म्हणजे काढलेला सगळा पालापाचोळा तिथे चेपून टाकला साईडनी. म्हणजे साईडचं साफ राहील, किनारीचं जे काही समजा उगवलं वगैरे ना तर ते मधल्यामध्येच आपल्याला कसं साफ करता येईल. पण किनारीने तिकडे जायला नको. कारण आपण असं म्हणतो की साफसफाई करायचं, रान वगैरे काढायचं, पण खूप असं रिस्की असतं ते. आता रान काढायचं म्हटलं ना, मी एकटी जातच नाही. मला ना त्या गोष्टीची खूप भीती वाटते. म्हणजे कुणालचे बाबा किंवा कुणाल हे दोघंजण जर का संगाती असतील तरच मी जाऊन आहे ना असं लांबचं साफ करते. घराजवळचं करते मी साफ, पण ही गोष्ट ना म्हणजे हे साफसफाई म्हणतो ना आपण रान काढायचं, खूप भीतीदायक असतं सगळं. म्हणजे जंगली प्राणी वगैरे म्हणजे तुम्ही समजून जा, सरपटणारे प्राणी वगैरे ह्याची भीती असते. खूप लक्ष देऊन ते करावं लागतं. आता ही पानवेल बघा मी काढताना तुम्ही बघितलात, खायची पानं आहेत ती. एवढंसं जरी जमिनीला राहिलं ना ते कसं परत ते वाढत जातं. त्याच्यामुळे आता ती संपूर्ण काढून घेतलेली आहे. थोडीशी फक्त ठेवलेली आहे. आता साफ करून झाल्यानंतर पण खूप असं लक्ष देऊन आम्हाला ती टाकावी लागणार. आता समजा आम्ही तिथे म्हणजे आपल्या आड्यातच टाकली ना तर पुन्हा ती मूळ पकडणार, म्हणजे जमीन पकडणार आणि पुन्हा ती वाढत जाणार. त्याच्यामुळे आता फेकायची झाली ना तर ती कुठेतरी म्हणजे समजा ना एखाद्या सुक्या ह्याच्यावरती कपड्यावरती वगैरे असं टाकून ठेवावं लागेल किंवा गोणीवरती वगैरे, नाहीतर सुकून तिला फेकावी लागेल, नाहीतर पुन्हा ती परत वाढणार. त्याच्यामुळे ही काळजी आता घ्यावी लागणार आहे आम्हाला. पाऊस पण आला बघा. काम करायला घेतलं ना का नेमका पाऊस आहे ना येतोय. ह्या पावसाने घोळ केला पण गेला पाऊस. आता ती केळीची पानं काढलीत ना ते सगळे आता इथे पसरवतोय, म्हणजे रान वगैरे काय वाढणार नाही ना म्हणून. शेरू कुठे गेला? तो बघा शेरू आपला पोलीसमॅन सगळीकडे चेक करतोय. मगापासून आहे आमच्या मागच
वाघ्याला घरात ठेवले बांधून. आता तुम्हाला इकडचं दाखवते. ए शेरू इकडे, शेरू या इथे. हे का सगळं केळीची पानं सगळी तोडून घेतली. आता बघा किती खुल्लं झाले ते. अजिबात इथं ऊन बिन काही नव्हतं, सगळं असं गच्च भरलेलं. आणि त्याच्यामुळे मच्छर वगैरे कशी जास्त येते, मग पाणी बिणी कसं साठून राहते ना, मग त्याच्यामुळे सगळी जितकी पण पानं होती ना ती सगळी काढून टाकलेत. फाटलेली वगैरे जास्त काढली. हे बघा आता हे समोर जंगल बघा कसं ते सगळं येतात ना वेली पावसात ना. आता हे अजून ओढून घ्यायचं आहे. पपईचं झाड अशासाठी जोडला की तो ना खूप असा उंच जात होता. हे बघा हे समोर पत्र आहेत आपले, आणि कधी पडला बिडला तर परत ते होईल, त्याच्यामुळे तोडून टाकला तो. आपण लावूया दुसरीकडे, जागा आता इथे नको असं. ते बघा ऊस आहे ना, आता ऊसाला आता माती घातली मी. हा बघा खाली पडलेलं ना, त्याला आता माती घातली आहे. त्याला आता मुळं फुटतील आणि अजून कोंब त्याला येतील असं. आता हे जे झाड आहे ना इकडचं ते काढायचं आहे, कारण इथे कसं एक साईडला आहे ते, इथे लावायलाच नको पाहिजे होतं. त्याच्यामुळे लक्ष राहत नाही त्या झाडावरती. त्याच्यामुळे आता इकडनं काढून घेणार आणि मागच्या साईडला आपण म्हणजे ह्या साईडला कुठेतरी समोर आपल्याला लक्ष राहील ना असं ठेवायचं आहे असं. कारण हे केळीचं कसं गच्च असतं ना, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त ह्या साईडला येत नाही. कधी काही पानं बिनं हवे असतील तरच येतो. हे झाड काढूया. आता हे चिऱ्या कुठं लावायचं आहे? केळ्यांची माती वाहून जाते, पडतात. हां हे का केली बघा वागतात सगळे भाराने. त्याला माती पण टाकायला पाहिजे. सगळ्या झाडांना माती घालायचे. पुरा 1-2 दिवस आमचे जातील माती घालायला. बंद केल्याशिवाय नाही. तिथे कसं त्या अळूला केलेलं आहे बघ नुसतं तसं राऊंड करून. एवढा वरच इथे आहे ना, वाहून जाणं बंद केलं ना, खाली इथे येऊन आणणार पाणी. हा उंडका पण इथेच टाकला. मग माती आली पाहिजे ती काय नाही. इथे असे 2 चिरे अजून 2-3 लावले ना, माती त्याच्यात अडून बसेल. त्याला भरा होणार. हे लावले नाही हे कौला आहेत ते पण असे उभे करून ठेव, त्याला आपोआप भरा होणार. चला आता इकडनं हा कचरा जरा वळायला पाहिजे, कारण ते पानांच्या वेली बिली आहेत. लक्षात ठेव, एवढा मोठा विंच होता माहिती आहे. कुठे तिकडे मग काळा फुटतो मारला का, म्हणून घराच्या आजूबाजूला साफ ठेवायचं ह्याच्यासाठीच. सगळं जीवजंतू सगळं येतात मग घरामध्ये, त्याच्यामुळे जरा क्लीन ठेवायचं. आणि म्हणून इतकी मेहनत करायची, बाकी काय. आता बघा कसं सगळं मोकळं झालं ना. ऊन पण आला आता. ऊन तर गरजेचं आहे. ऊन आला, उजेड आला, नाही तर एकदम गच्च सगळं झालं होतं इथे. बिचर जास्त होते ना. हे जरा इकडे वडून घ्या ते पानं. एक जरी राहिलं ना पान तर ह्याच्याने बाबा हा बघा उभा करून ठेवलाय. चला अगं माझी छोनुली ती बघा, तुम्हाला वाघ्या दाखवते कसा मस्त झोपलाय बघा. आज माहिती काय केलं, त्यांची गोधडी ना धुवायला काढली मी, ती बघा तिथे टाकून ठेवले. म्हटलं आज काय पण करून धुवायची. त्यांचा बेडच इथं अंतरून टाकला, म्हणजे आरामात झोपतील ते. काय करतात हा बघा, हा बेडच्या खाली हा प्लास्टिक आहे ना, हा बघा ह्याच्यावरती प्लास्टिक आहे, तो म्हटलं फाडून टाकतील, त्याच्यामुळे म्हटलं बेडच अंतरून टाकूया. ए सोड त्याला, चला जेवायला द्यायचं. चला आता ह्या दोघांना आपल्याला खायला देते ग माझी लेकरं. पाय नको वर करू, आपण लाडात असं बोलू ना, कसा पाय बघा कसा पाय वर होतो, शेपटी हलते. चला सकाळी त्याला परत त्याला धुवून काढले, पुरा चिखलामध्ये लोळून आणला होता, म्हणून त्याला बांधून ठेवलेली आहे ना. चला आता खायला देते. जेवायचं ना, भूक लागली ना, सकाळी चपाती खाऊन झालेली आहे. जरा वारा खाल्ला 5 मिनटं. आता नाश्ता बनवते, सगळ्यांना भूक लागलेली आहे. बाहेर की नाही अजून बाकी आहे थोडंसं काम, म्हणजे आत्ता 10 वाजले, तो जाम भूक लागला आहे. तर ह्या पहिला आधी वाघ्याशेरूला देते, त्यांचं ना बनवलेलं आहे जेवण. सकाळी बाहेर जायच्या आधी त्यांचं आधी बनवून घेतलं मी, आणि आता आमचं पटकन बनवते. काहीतरी छोटं मोठं काहीतरी बनवून खायचं असं. म्हणजे अशी कामं असली ना की मग गोंधळ होतो सगळा, मग खाण्यापिण्याचं थोडंसं हे होतं. पण मी वाघ्याशेरू की नाही यांचं आधी बनवते. मग आपल्याला भूक लागली तर आपण बोलू शकतो, पण त्या मुक्या जीवांचं काय, त्याच्यामुळे. तर सकाळी बाहेर जायच्या आधी त्यांना चपाती वगैरे घातली होती मी, कालच्या होत्या 2-3 चपात्या, त्यांनी खाल्ल्या होत्या, त्याच्यामुळे चिंता थोडीशी कमी. चला आता बनवूया काहीतरी, नाश्ता करते आणि मग परत बाहेर जाते. तिकडे जरा झाडू काढायची बाकी आहे केळीच्या इथे, सगळा कचरा पडला आहे ना, तो सगळं आता झाडून घ्यायला पाहिजे. त्यानंतर पाणी पण भरायचं आहे. पाण्याची गाडी काही अजून आली नाही आहे, ते वाट बघवते, ठिकाणच नाही त्या गाडीचा, उशिरा येणार आहे. त्याच्यामुळे
म्हटलं आता हे काम करून घेऊया. खूप साफ झालं. मच्छर इतके होते ना संध्याकाळच्या वेळेस. पाणी आहे ना असं कंटिन्यू हा पाऊस किती चालू आहे. इतका पाऊस पडतो ना, म्हणजे एकही दिवस असा नाही आहे की पाऊस पडत नाही आहे. सतत चालू आहे. रात्री तर इतका पाऊस पडला होता, बापरे, भरपूर काल रात्री पाऊस पडले. आता तरी थोडंसं ऊन आलेलं आहे, येऊन जाऊन आहे पाऊस. त्याच्यामुळे असं वाटतंय थोडासा पाऊस तुमच्याकडे घेऊन जावा. कोणाकोणाला हवा असेल ना, खरोखर घेऊन जावा. मे महिन्यापासून पाऊस चालू झालेला आहे. मेच्या 15 तारखेला पहिली सर पडली पावसाची संध्याकाळच्या वेळेस, मला आठवतं आहे. म्हणजे तो दिवस आणि आजचा दिवस अजून पाऊस चालू आहे. एकही दिवस पाऊस थांबलेला नाही, असं सगळं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की बघा लवकर आता रान आहे ना, म्हणजे पाऊस लवकर पडला ना त्याच्यामुळे रान वगैरे असं भरपूर असं ना वाढलेलं आहे लवकरच. त्याच्यामुळे आता हे काम की नाही थोडंसं जास्त, आता हे दिवाळीपर्यंत चालू राहणार. दिवाळीपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास इतका स्पीड असतो हे रान वाढायचा, डबल टिबल वाढतं. आणि ते बियाणं वगैरे पडतं खाली आणि मग अजून मग ते बियाणं पुढच्या वर्षी परत रुजून जातं. आपलं माहिती काय होतं, आपण जमिनींना भाजू शकत नाही, जाळू शकत नाही कचरा तो, कारण झाडं वगैरे बघा लावलेले आहेत आपल्या इथे सगळ्या बागेमध्ये. आणि झाडांना जर का धग लागली तर झाडं मरतात. अशी ना मागच्या वेळेस आम्ही असं जाळलं होतं तर आपली जवळजवळ 1 का 2 झाडं ना जळून गेली होती. त्याच्यामुळे आता आम्ही रिस्क घेत नाही, म्हणजे जाळायचं नको. कारण आपण आता इतकी मेहनत करून झाडं बघा मोठी केलेली आहेत आणि त्यांना धग लागली ना का मग खूप नंतरला मग लक्ष द्यावं लागतं. म्हणजे जरा पण पाणी बिणी घालायचं एकही दिवस तुम्ही विसरलात ना की ते झाड मग लगेच मरून जातं. त्याच्यामुळे म्हणजे 2 झाडं आपली, पेरूचं एक लावलं होतं आणि एक आंब्याचं झाड, अशी 2 झाडं आपली ना मागच्या टायमाला मरून गेलेले आहेत हे जेव्हा आग लागून त्यावेळेस. त्याच्यामुळे नको आता रिक्स नको असं सगळं वाटतंय. ठीक आहे, आपल्याला म्हटलं साफ करायला लागेल, चालून जाईल. कचरा काढायचा, साफ करायचं, असं आहे सगळं. स्वतः मेहनत करायची. आपण स्वतः मेहनत केली ना की सगळं आपल्याला बरोबर माहीत पडतं की कसं सगळं अरेंज करायचं. त्याच्यामुळे करायचं. आता चला नाश्ता बनवते. चला हा बघा, आता हा फावडा घेतलाय. दुसरं काम आपलं चालू. तुम्हाला मी थोडंसं दाखवते. मग असे अर्धवट झालं होतं ना, आता बघा असं छान झालंय, सगळं क्लीन झालं. सगळे चिरे वगैरे लावले. इथे पण बघा चिरे वगैरे लावले साईडला, कारण माती वगैरे वाहून जाते ना केळ्याची. आता माती वगैरे पण टाकायची आहे, पण आज नाही. आज आम्हाला खूप थकायला झालं आहे. इथे स्वच्छ झालं ते. ए चला वाग्या, आता आपल्या वागूला सोडलं आहे. चला चला चला, सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला. आता पुढचं काम ते आपल्याला शेवगा पण लावायचं आहे आणि ते बासमतीचं झाड आहे ना, त्याला ना काहीतरी म्हणतात पुलाव पत्ती, ते पण लावायचं आहे. ती बघा पानं पण पसरून झाले. चला कुठलं लावूया पहिला, आधी पुलाव पत्ती लावूया. हां हे बघा, आता चूल पेटवली, पाणी ठेवले तापत आणि हे कपडे वगैरे आहेत ना ते भिजवायला घेते मी आता. आणि आपल्या बागेतलं हे केळफूल बघा निघालं, वेलची केलीचं. ते किती दिवस काढायचं होतं, पण ते कसं खूप उंच होतं ना, हातच नव्हता पोचत. आता आज कसं कसं काढलं ते. हे बघा सगळे फुलं ना गळून गेली त्याची, केवढंसं राहिलं बघा. ठीक आहे, ह्याच्या जोडीला होऊन जाईल, ते भाजी करता येईल ना आपल्याला. तुम्हाला बघा आता आवाज येत असेल ठोकायचा वगैरे, आता मगाच्या व्हिडिओमध्ये आला असेल. पुढे म्हणजे काम चालू आहे. कुणाल आणि कुणालचे बाबा आहेत ना, ते तिकडे नेट लावायचं काम करतात. म्हणजे कुणाल बघा काम करायला बसतो ना ऑफिसचं, तर पाऊस आला तर पावसाची झड वगैरे येते वाऱ्यासोबत, त्याच्यामुळे जरा नेट वगैरे बांधतात पुढच्या साईडला. आणि प्लास्टिक वगैरे बघूया आता काय करतं ते, काय माहीत नाही मला, पण त्यांचं काम की नाही चालू आहे असं. आता गेलो होतो काम करायला बाहेर, पावसाची मोठी सर आली त्याच्यामुळे ते राहिलं अर्धं काम. म्हणजे ते बासमतीचं झाड म्हणेल ना, पुलाव पत्ती, त्याला मी बासमती म्हणते. काही जण त्याला अन्नपूर्णाचं झाड पण म्हणतात. ते काय फक्त काढून लावायचं आहे. इथे समोरच्या साईडलाच लावणार. ते मध्ये एक साईडला आहे ना, त्याच्यामुळे जास्त असं लक्ष राहत नाही माझं. आता चहापत्ती कशी बघा समोरच आहे, आपल्याला लागली का पटकन आपण जाऊन घेतो ना. ते झाड कसं एक साईडला पडलं, त्याच्यामुळे कधी कधी माझ्या लक्षात पण राहत नाही, ती पानं घ्यायची वापरायची, डोक्यातच राहत नाही असं होतं. त्याच्यामुळे ती जागा फक्त चेंज करायची. गेलो होतो काढायला, पण पाऊस आला म्हणून राहिलं. तर शेवग्याचं झाड आणि ते पण अर्धवटच केलं. म्हणजे सगळे माती बिती सगळं भरून ठेवलेलं आहे. आता म्हटलं राहू दे, 10 वेळा परत पावसामध्ये भिजायला होतं मग, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पूर्ण करून टाकीन. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन मी. आता तुम्हाला किचनमध्ये अंधार दिसतोय का बघा,
आज लाईट नाही आमच्याकडे सकाळपासून, म्हणजे काम चालू आहे लाईटीचं आपल्याकडे. म्हणजे आमच्या वाडीमध्ये मागे बघा तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे जास्त पॉवरची लाईट येणार आहे, तर त्याच्या बदलीच आता इकडे काम चालू आहे. मग अशा कुणाच्या जेव्हा गेले होते तिथे त्यांच्याबरोबर त्यांना काय काय वस्तू हव्या, काय काय पाणी वगैरे सगळं त्यांनी नेऊन दिलं. आता ते काम चालू आहे ना, म्हणून ती लाईट आता बंद आहे. आणि मला वाटत नाही इतक्यात येईल म्हणून, मला वाटतं संध्याकाळी होईल लाईट येईपर्यंत. कारण पूर्ण ती झाडी वगैरे कटिंग करायचे आणि ती लाईन आहे ना ती जोडणार, तारा जोडणार त्या. आता बघा त्या पावसामुळे सगळ्या वेली वाढतात ना, त्याचं सगळं कटिंगचं सगळं काम चालू आहे त्यांचं. मग संध्याकाळी होईल असं वाटतंय. आज कुणाची सुट्टी आहे त्याच्यामुळे लाईटीचं काही आपल्याला म्हणजे बंद जरी राहील तरी फारसा असा काही प्रश्न येत नाही, चालून जाईल आपल्याला. त्याचं फक्त काम चालू असतं की थोडंसं जरा टेन्शन असतं. तुम्हाला जेवणाचं सांगते, आता जेवणाचं पण फारसं काही करायचं नाही, कारण मग अशी नाश्ता करता करता आम्हाला 11:30 वाजले आणि आता उशिरा म्हटलं आता काय करणार ना, जास्त असं कोणाला भूक पण नाही आहे. त्याच्यामुळे फक्त म्हणजे भात बनवलं आहे मी सकाळी, वाघ्या शेरूसाठी बनवलं होतं ना भात, आणि चिकनचं सूप वगैरे त्यांना दिलं सकाळी. त्याच्यामुळे कुळथाची पिठी वगैरे एकच असं बनवणार, कारण उशिरा नाश्ता केला तर कोण जेवणार नाही. तर तेच माझ्या डोक्यात चाललेलं आहे, म्हटलं साधं सिंपल करायचं बस झालं. मग संध्याकाळी म्हटलं बघूया चांगलं काहीतरी बनवता येईल. आणि मला आता ना इतकं थकल्यासारखं झालं ना सकाळपासून काम करून करून, त्याच्यामुळे विचार करते पहिला एक अर्धा तासाने मी आराम करणार आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता हे कपडे वगैरे पहिला भिजवते, अर्धा तास जरा आराम करते आणि मग आंघोळ वगैरे सगळं करते. कारण एनर्जी माझी एकदम डाऊन झालेली आहे. माझा चेहरा बघून तुम्हाला माहिती पडत असेल. मला ना अशी प्रचंड झोप येते, आता झोप आलं का वाटते, त्याच्यामुळे झोपते थोडा वेळ. तुम्हाला जेव्हा म्हणाले की आराम कर आणि तुला बाकीचं काम होईल म्हणून. आता लाईट पण नाही त्याच्यामुळे फारसा काही प्रश्न पडत नाही. कपडे बिपडे जे काही धुवायचे ते संध्याकाळशिवाय होणारच नाही आहे, त्याच्यामुळे असं काही फारशी चिंता नाही आणि बाकीचं काम काही होऊन जाईल असं आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आज काही फारसं असं काही वेगळं तुमच्याशी शेअर नाही करता आलं, किचनचं वगैरे पण फारसं काही नाही दाखवता आलं. पण जितकं मला शक्य झालं, काय होतं इतकं काम करता करता शूटिंग नाही जमत, म्हणजे काम करायचं का ते शूटिंग करायचं असा कधी कधी मला प्रश्न पडतो. त्याच्यामुळे जितकं शक्य झालं तितकं शूट करून तुमच्याशी शेअर केलेलं आहे. काम आपल्याला महत्त्वाचं आहे, म्हणजे हे काम करणं खूप गरजेचं असतं. आज पावसाने बऱ्यापैकी साथ दिली म्हणून ते झालं उरकून, नाहीतर पाऊस असला का नाही मग जमत कामं फारशी होत नाही मग. आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला सांगितलं होतं की सगळं आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, जीवजंतू सगळे भीती असते त्याच्यामुळे सगळं हे करायचं. तुम्ही आज बघितलंच व्हिडिओमध्ये शेरू कसा होता. शेरू ना आपला इतका हुशार आहे ना, असा मस्तीखोर आहे, पण या बाबतीत तो खूप हुशार आहे. असं वाघ्या पण आहे आपला, नाही असं पण नाही, पण शेरू सगळ्यात जास्त. आपण कुठं काम करायला गेलो ना, हा सगळं अवतीभोवती फिरत बसणार, कुठे वाज घेणार, हे करणं ते कसं चालू असतं. त्याच्यामुळे ही दोन माझी लेकरं खूप गुणाची आहेत ती. आता झोपलेत गाढ मस्त, एक गादीवर झोपलाय वाघ्या, आणि शेरूला गरमी होते ना त्याच्यामुळे तो जमिनीवर झोपलेला आहे. असं सगळं झालेलं. तो ऐकतोय, हा मी बोलते ना तुमच्याशी ऐकतोय वाघ्या, डोळे उघडून बघतोय, आवाज बघा किती. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.